पूछो। 23 इयर्स फीमेल है, उसका वेट 50 kg है। वो फर्स्ट प्रेगनेंसी के लिए आई थी। उस अदर कोई सिम्टम तो नहीं थे। पीरियड्स तो रेगुलर है। फर्स्ट डे ब्लीडिंग ज्यादा जाता है, बाद में तो कम जाता है। निद्रा रात को 1:30 से 2 बजे रहती है। मतलब प्राकृत है। मूत्र कभी 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 तो जलन या इचिंग होता है। स्वेद नहीं आता है। सुबह पानी 1 ग्लास पीती है। तृष्णा अधिक है। दिन भर 1 लीटर पानी पीती है। आहार इरेग्युलर टाइमिंग है। भूख अच्छी है। स्पाइसी खाना है, मिर्च, अचार, नॉनवेज है। आठवड वीकली राइस ज्यादा खाती है। सब्जी सब खाना खाती है। दूध दूध और चाय कभी भी नहीं लिया है। बाहर का वड़ा पाव, चायनीज, ये शिळं खाणं हे आहेच। तो मैंने उनको ऐसे चंदन, धने, वाड़ा, पित्त पापड़ा ऐसे दिया। प्रवाल, वासा, किरा तिक्त अभी दिया है मैंने इनको। फर्स्ट प्रेगनेंसी के लिए आई है। तो अभी क्या आगे विचार करना चाहिए? कुछ नहीं, अभी यही करो। अगर वो तीखा ज्यादा खा रही है, उष्ण ज्यादा खा रही है, वो कम करना है खाना। ठीक है ना? अभी वो तो हाँ, वो तो सर बता दिया है मैंने उनको। तो फिर आगे ये पीरियड्स वगैरह तो रेगुलर है, तो ये पित्त शामक चिकित्सा ही करनी चाहिए ना? अभी एक फलक चालू कर सकते हो आप, आधा चम्मच सुबह। हम्म हाँ हाँ हाँ। हाँ, उतना चालू कर दो। बाकी हेतु जो है, जो उष्ण खाना खा रही है, हाँ, पित्तवर्धक जो कुछ कर हम्म। रही है, वो सब बंद कर दो बस। फिर कंसीव होने के बाद बाकी की हाँ मासिक जो पहले महीने की है वो चालू करना। हम्म ठीक है। अभी पाचन कर दो उसका एक बार, रसपाचक दे दो उसको, एक 10 दिन। हम्म हेलो। हाँ सर। हाँ हम्म सर। हाँ बाकी जो है वो कंटिन्यू करो। हाँ हाँ फलक सर। चालू कर दो। थैंक्स। हम्म, और सर मैं पूछूं क्या? पूछो। एक लेडी है। उम्र 40 है, वेट 70 kg है, और गिफ्ट शॉपी में से काम करती है। तो पहले उसको नाकात काय म्हणतात, हाड वाढतो ना तसं होतं। हम्म, धाप लागते। नेजल ब्लॉक भी होता है लेफ्ट साइड का। हम्म, और गुदळ भागी है ना, वो क्या बोलते, ठणक टोचल्यागत आहे। माइल्ड आग भी रहती है इसे 5 वर्ष के पहले। हम्म, और वीकनेस रहती है, धाप लागते। छातीत वरती असं प्रेशर आल्यागत होतो, मणका दुखतो। उन्होंने उसके लिए होम्योपैथिक 1 वर्ष के लिए लिया था, नाक के लिए। हम्म, और अल्प लक्षण में पित्त का था वो। जलन, अंबट गैस ऐसे लगता था। और गाड़ी चालवताना ना यूटेरस के वहां पे पेन रहता है। म- और बाकी खाने में पीरियड्स तो रेगुलर है उनके। हम्म, रजस्त्राव 2 डेज जाता है। और माइल्ड ब्राउनिश रहता है। बाकी रात को झोपण्याची वेळ रात्री 10 वाजता आहे। जेवणाच्या मराठी अगोदर बोला, काय थोडंसं प्रॉब्लेम पाणी नाही. पिलं जातं। हम्म, हम्म, हाँ हाँ। हम्म, और खाने लेने से पहले ना ड्राई फ्रूट्स, मीठा रहता था, ब्रेड रहता था, मिर्च का ज्यादा था, मांसाहार रहता था, सॅलड रहता था। पूर्वी म्हणजे हॉटेलिंग जास्त होतं। हम्म, चहा नाही, कॉफी नाहीये, दूध घेतात कधीतरी. हम्म, अ, दूध, मासे कधीतरी घेतलेलं आहे त्यांनी. दूध, हम्म, केळी, शिकरण पण घेतलेलं होतं त्यांनी हम्म, पूर्वी. परत जिव्हा साम होती, तर मी त्यांना हे आपलं गुदा आर्ष म्हणून ट्रीट केलं, आणि हरितकी, पाठा, धमासा, पटोल, त्रिफळा असं दिलं. मेदोपाचक पण दिलेलं. तर हम्म, त्यांना रिलीफ मिळाला 8 दिवसानंतर. हम्म, जे जी धाप लागत होती, परत वरती नाकावर हम्म, आणि मानेच्या तिथं प्रेशर येतो, ते कमी आलेलं आहे. हम्म. पण त्या म्हणल्या पिशवीच्या युरिनचा प्रॉब्लेम होतो, जळजळ होते, आणि तिथं जडपणा वाटतो. गाडी चालवताना वगैरे पेन झाल्यागत होतं. ते त्यांनी नीट नाही सांगितले की तिथे ऍक्च्युली काय होतं त्रास, पण म्हणजे ठीक आहे, असू दे. मांसपाचक युटेरस. द्या. गुदा हा मांसाचा अवयव आहे. नासामध्ये होणारे हा अवरोध हे सगळे मांसाचा मल तिथून येतो, त्या मांसाचा संबंध आहे. ते मांसपाचक एक चालू करा बस. हम्म
तेवढंच सर चालू करू दे? ते तुम्ही जे ट्रीटमेंट देताय त्याच्यासोबत मांसोपाचक द्या. ओके, ओके. पाठात ते सगळं असू दे. हां सर, चालेल. आणि नासावरोध कमी कर नासामध्ये जळजळ होते का? जलन होती है क्या? रेडनेस है क्या? वो देखो. अगर रेडनेस हाँ। जैसा है, हाँ, नहीं है, हुँ, हुँ। तो नस्य के लिए पाठादी तेल आया है पित्त शिरो रोग में, तो उसमें थोड़ा-सा यवक्षार हाँ, डाल के उसका नस्य करना। अगर उसमें अवरोध है, दिख रहा है, अर्बुद जैसा दिख रहा है, हाँ, तो ऐसा करो, हाँ नहीं तो सर. प्लेन पाठादी तेल का नस्य कर दो। ठीक है? बरं, बरं. चालतंय. हां सर. नहीं तो अणु तेल भी कर सकते हो। हां सर. हाँ, और मांसवाचक उसमें डाल दो। बस। हां, ठीक आहे सर. हुँ। मांस अविधियुक्त मांस सेवन, तीखा ज़्यादा खाना, ये सब कुछ चीज़ें जो है, वो पित्त मांस में जाता है। गुद मांस का अवयव है, नासा में मांस का मल है, तो वहाँ पे उसकी अभिव्यक्ति जल्दी दिखती है। हाँ, तो गुदा में दाह होना, ये सब कुछ और नासा में अवरोध जैसा होना, दाह होना, ये सब कुछ ये दिखता है। तो मांसपाचक चालू करना, हाँ? उसके साथ शीतकल्प कोई भी चालू करना, बस इतना कर हां दो। सर. गुदा जो है गर्भाशय जो है वो भी मांसमय है, इसलिए उसको गर्भाशय में उस प्रकार की चीज़ दिख रही है। तो मांसपाचक चालू कर दो, हो भी जाएगा काम। चालतंय सर. हुँ। और किसको पूछना है कुछ? कुछ भी पूछो, ऐसा कुछ नहीं केस ही होनी चाहिए। मराठी में पूछ सकते हो, ऐसा कुछ नहीं है। गुड मॉर्निंग सर। गुड मॉर्निंग, बोलो। सर जो हम सीतोपलादी चूर्ण या तालीशादी चूर्ण जो देते हैं, मानो मैं ये पूछना चाहता हूँ, अनुपान जो हम देते हैं सर, तो सर अनुपान हम मिक्स करके रख नहीं सकते सर चूर्ण में? मान लो किसी पेशेंट को सीतोपलादी चूर्ण देना है, तो क्या हम उसको शहद में मिला के नहीं दे सकते? क्या हुआ? सर जो हम सीतोपलादी चूर्ण पेशेंट को दे रहे हैं, तो क्या हम उसको शहद में मिला के नहीं दे सकते? क्या यही जरूरी है कि अनुपान के तौर पे हम हर बार उसको जो है चूर्ण में शहद मिला के दें? चूर्ण में शहद मिलाकर? हाँ जी सर, अनुपान मतलब के तौर पे हुँ, जब देते हैं सर। हुँ। मैं सर ये पूछना चाह रहा हूँ, जो हम अनुपान देते हैं सर पेशेंट को, तो क्या हम अनुपान जो है वो मिला के नहीं दे सकते मेडिसिन में? मतलब मैं समझा नहीं, क्या बोल रहे हैं आप? सर मैं ये पूछना चाह रहा हूँ, जो किसी भी मेडिसिन में हाँ, हम हम अनुपान जो चूर्ण देते लेते हैं। हैं, चूर्ण लेते हैं और हाँ उसमें जी जी शहद डालते हैं, वो चाटन देते हैं। हाँ। जी जी। तो हुँ। सर क्या हम उसको परमानेंटली मिला के दे नहीं सकते पेशेंट को 7 डेज के लिए या 10 डेज के ऐसा लिए, या हर बार मिल? मिक्स करके हाँ जी 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 सर। हाँ, दे सकते हैं ना, कुछ नहीं होता। ओके सर, ओके। हाँ, दे सकते हैं ना। ऐसा अगर सीतोपलादी चूर्ण है आपके पास, है ना? हाँ जी 5 सर, ग्राम हाँ है, उसमें जी शहद डालकर उसका अवलेही हाँ बनाया जी और उसको हाँ बोला जी कि सर, हाँ ले जी लो, ऐसे ना? हाँ जी सर, हाँ जी। हाँ, ले सकते हैं ना, उसमें क्या है? नहीं खराब होता वो। ओके सर, तो सर ऐसा हर अनुपान के साथ कर सकते हैं या सिर्फ इसी अनुपान के साथ करना होता है ऐसा? किसका? क्या? मतलब कोई भी और मेडिसिन के साथ, जैसे हम किसी को घी में मेडिसिन देनी है या फिर किसी और के अनुपान के साथ मेडिसिन देनी होती है, हुँ, तो अनुपान मतलब हम हर बार देना होता है या फिर मिक्स करके ही दे सकते हैं मेडिसिन में? क्या मिक्स करके? कोई भी सर अनुपान, अनुपान के लिए बात कर रहा हूँ सर फिलहाल मैं। नहीं समझा प्रश्न। आप क्या बोल रहे हैं? हर हर टाइम क्या कर सकते हैं? हर मतलब हर बार पेशेंट को सर अनुपान मतलब साथ देना जरूरी है, या मेडिसिन में ही द्रव्यों के साथ मिक्स करके दे सकते हैं अनुपान? पर हर टाइम थोड़ी शहद दोगे आप, है ना? जी सर जी। हाँ, कभी-कभी गर्म पानी के साथ देना रहता है, तो वो उस समय जी। ही देना ना, ओके जब सर। चूर्ण लेगा वो, है ना? हम्म। गर्म पानी या पानी ये तो यूनिवर्सल अनुपान है ना? जी सर। बराबर है ना? हाँ, पर अब देखो श्वास का पेशेंट है, मुहुर्मुहु द्रव्य देना है ना? जी जी तो हम मधु का प्रयोग करते हैं, शहद का प्रयोग करते हैं। शहद का प्रयोग क्यों करते हैं? क्योंकि शहद योगवाही है। जिस जी द्रव्य सर। के साथ वो मिलाया जाए, उस द्रव्य के गुण वो लेता है और खुद के छोड़ जी देता है ना? जी योगवाहित्व दिखाता है ना? तो
शहद अगर ठंडे पानी के साथ दिया, तो वो जो मधु शरबत होता है, वो ठंडा होता है। जी सर। वही शहद अगर शुंठी के साथ दे दिया, तो वो जो कॉम्बिनेशन है मिश्रण वो उष्ण हो जाता है। उष्ण हो जाएगा। मरीच के जी साथ सर। दिया तो उष्ण हो जाता है ना? जी सर। तो शहद का जो खुद के गुण है वो छोड़ देता है। घृत वैसा जी नहीं, घृत संस्कारनुवर्तन है। वो खुद के भी गुण ये करता है, चालू रखता है ना? अगर तो जी आपने कोई त्रिकटु का घृत तैयार कर दिया, तो जी सर। त्रिकटु के भी गुण दिखाएगा, पर वो घृत खुद के शैत्य जो है वो छोड़ेगा नहीं, है ना? जी सर। बराबर है ना? हाँ, तो अनुपान में ये है। तो इसलिए शहद जो है हम देते हैं क्योंकि जिसके साथ दिया शरबत के ठंडे पानी के साथ दिया तो ठंडा हो जाता है। अगर कोई क्वाथ इसलिए बहुत से ग्रंथों में कल्प है जो क्वाथ बनाया अगर रक्तपित्त का तो क्वाथ ठंडा होने के बाद उसमें शहद डालो और पियो ऐसे बोला है। क्योंकि योग जी सर। वाहित्व आता है ना? वो ज़्यादा से ज़्यादा उस द्रव्यों को शरीर में फैलाने की क्षमता रखता है। हुँ? कौन? ओके सर। मधु। तो इसीलिए मधु। ऐसे बहुत से कल्प आते हैं कि जिसमें इसमें भी आते हैं, किसमें? वाजीकरण में, कि आप शहद के साथ वो चाटन ये करो और बाद में ठंडा पानी पियो या फिर दूध पियो, ऐसे भी आता है। जी हाँ? सर। हाँ जी। तो शहद इसके लिए उसका प्रयोग आता है। अब शहद जो है उसका खुद का गुण वृक्ष है ना? वो क्लेद क कम करने वाला है, ऐसे है। बराबर है ना? तो ज़्यादा भी जी शहद सर। की मात्रा हुई तो मध्वाजीर्ण हो जाता है, मधु का अजीर्ण क्योंकि वो गुरुपाकी है ना? तो वो ध्यान रखना रहता है। बाकी कुछ जी सर। नहीं। हाँ, जिसके साथ मिलाए उसके गुण लेता है, शक्कर के साथ मिलाए शक्कर के गुण लेगा। हाँ, ऐसा है। हुँ। सर ठीक है। इरेक्टाइल डिस्फंक्शन वाले पेशेंट बहुत लंबे टाइम के रहते हैं सर। कई सालों के इरेक्टाइल डिस्फंक्शन के पेशेंट रहते हैं, तो उनमें हम अगर क्योंकि पेशेंट से इतना अफोर्ड नहीं कर पाता महँगी-महँगी मेडिसिन्स, तो हम रूटीन में मतलब पेशेंट के लिए क्या चला सकते हैं? नहीं, महँगे की ज़रूरत ही नहीं रहता। इरेक्टाइल अच्छा। डिस्फंक्शन का कॉज़ क्या है देखना, वय के कारण अगर हो रहा है तो कठिन रहता है ठीक करना। हुँ? जी सर। सर 50-60 के ऊपर हो तो वो कठिन रहता है। जी कम सर, उम्र में 60। हुआ है तो उसका कुछ तो कॉज़ रहता है। हुँ? उसका कुछ तो जी। कॉज़ रहता है। तो वो कॉज़ के मुताबिक ये करना। बहुत शुक्रक्षय है और हुआ है तो आप शतावरी जैसे कल्प है, ये जो है हुँ, हुँ। शतावरी कल्प बिल्ब जैसे कल्प है, जो शुक्र का वर्धन कर दे रहे हैं, है ना? जी सर। शुक्र जनन करते हैं, तो वो उनका जी, प्रयोग ज़्यादा करना, हाँ? पित्त प्रकृति का जी, हो तो उस प्रकार के करना। वज़न-विज़न ज़्यादा है, हाँ? खान-पान भी ज़्यादा है और जी सर। इरेक्टाइल डिस्फंक्शन आया है, तो ये जो है वो श्रोतरोध के कारण हुआ रहता है। तो जी सर। श्रोतरोध की चिकित्सा करना, वहाँ आप ब्रोहण-बिहण बहुत देने के बाद भी कुछ नहीं होने वाला क्योंकि वो ऑलरेडी पेशेंट 2 टाइम ऑलरेडी। अच्छे का खाना खाता है, सोता है, संतर्पण जो न सब कुछ है उसके हेतु। जी, जी, तो जी सर। इनमें जो है वो श्रोतरोध दूर करना रहता है। तो स्थूल पेशेंट में व्यायाम आदि करने के बाद जो है इरेक्टाइल डिस्फंक्शन चला जाता है ना? जी सर। हाँ, तो उसके हिसाब अगर स्थूल है, संतर्पणजन्य हेतु है और आप कोई तो भ्रूण करनारा कल्प दे रहे हो, कोई अवयव दे रहे हो और उसका भ्रूण हो जाएगा, इरेक्टाइल डिस्फंक्शन तो दूर नहीं होने वाला, है ना? तो उसको ओके सर। आँवला जैसा कल्प जो अपतर्पण करता है पर वृक्ष रहता है, शुंठी जैसा कल्प जो अपतर्पण करता है पर वृक्ष रहता है ना? उम, जी सर। शुंठी अपतर्पण मीन्स वात शमन करती है, भूख बढ़ाती है, श्रोतरोध दूर करती है और वृक्ष है, ऐसे कल्प प्रयोग हुँ, कर सकते हो। अजमोदा है, आतानुलोमन करता है, उष्ण है पर वृक्ष है। ऐसे जी अनेक सर। बहुत सारे कल्प हैं जो आपका वज़न नहीं बढ़ाएँगे पर वृक्ष भाव निर्माण शरीर में करेंगे। शिलाजितु है ना? जी सर। तो ये कल्प जो है उसका प्रयोग करना, स्थूल पेशेंट में व्यायाम करना, ये कल्प का प्रयोग करना, इससे ही वृक्ष भाव निर्माण होता है और जो इरेक्टाइल डिस्फंक्शन दूर हो जाता है। और कृश पेशेंट में किसके वजह से वो कृश हो गया है? व्याधिकर्षित होकर कृश हो गया है तो जीवन यकृत चालू करने, है ना? जी सर। तो किससे कृश हुआ है वो देखना। राजयक्ष्मादि चीज़ें हैं उसमें बहुत बार वेगों का उदीरण करने के बावजूद ये सब हुआ है, ऐसा हुआ है, तो राजयक्ष्मा में वर्णित चिकित्सा है उसका प्रयोग करना, मधुसर्पी का प्रयोग करना, हुँ? जी सर। गुड़ाथेरेपी का प्रयोग करना, ये सब करना, ताज़ा मांस का प्रयोग करना, दूध का प्रयोग करना, कुर्त का प्रयोग करना, ये सब करना। हाँ, उसमें शतावरी कल्प, अश्वगंधा, विदारी, कल्प तो बहुत है ना, सफ़ेद मुसरी जी, जी सर। ये सब बहुत है। पर उसका बोल रहा हूँ ना कि संतर्पणजन्य पेशेंट में अगर इसका प्रयोग ज़्यादा कर दिया आपने ब्रो तो फ़ायदा नहीं होता क्योंकि जी ऑलरेडी सर। जी। श्रोतरोध रहता है। जी श्रोतरोध सर। दूर होने के बाद क्या हो जाता है, धातु परिपोषण अच्छा हो जाता है। धातु परिपोषण जब जी। अच्छा हो जाता है तो ऑटोमेटिक शुक्र धातु बढ़ता है और इरेक्टाइल डिस्फंक्शन जो है ये चीज़ें हो जाती हैं।
रही बात उस अवयव की, तो वो अवयव को अगर शैथिल्यता है तो बला अश्वगंधादि तेल जैसे तेल जो रहते हैं, ऐसे तेलों का जो क्या करना, मालिश करना। हाँ, तो वहाँ का जो ये है अवयव में आया हुआ शैथिल्य वो दूर हो सकता है। जी सर। बाकी सर आप हाँ सर उत्तर बस्ती भी दे सकते हैं सर, बला अश्वगंधा तेल की, या फिर दे सकते तक्षशील हैं। बस्ती? वही तो अपदर्पणजन्य अगर हेतु है, उस प्रकार का जी पेशेंट सर। है तो उस प्रकार की बस्ती दो। संतर्पणजन्य पेशेंट है तो उस प्रकार उस का हिसाब शोधन से। बस्ती दो। हम्म ओके सर। और बोलो। शुकरोग करके प्रकरण है माधव निदान में। हाँ, तो इसमें सब कुछ आता है। और कुछ प्रश्न है या फिर कुछ पूछना है, मराठी में पूछ सकते हो, हिंदी में पूछ सकते हो। हेलो हम्म सर। सर एक 60 ईयर मेल मेल पेशेंट है। हम्म आवाज येत आहे सर? हाँ, ये तो हाँ सर, सर डायग्नोज थोड़ा पक्षाघाती है सर, उसको पक्षाघात हुआ था पहले। दूसरा सर कठिन मल प्रवृत्ति है, पेट साफ नहीं होता, गैसेस है, भूख नहीं लगती, तलवे में जलन होती है, और सर मुंह में टेस्ट नहीं लगता। पहले कठिन मल आघात प्रवृत्ति है, गैसेस है, और भूख नहीं लगती, और तलवे में जलन होती है। हम्म और सर उसको चलना नहीं आता, यानी वो यानी कंबर में से सर उसको उठने में तकलीफ होती है, चल भी नहीं सकते, किसी का सहारा लेना पड़ता है। और सर पहले खेती में ही काम करता था सर। और बाकी आघातच हिस्ट्री है सर, पहले यानी वो बैलबंडी से गिरा था नीचे। और सर सर एलोपैथी में इंट्रासेरेब्रल हिमोरेज सर डायग्नोस है, पहले सर हिमाचूरिया भी हुआ है। तो और सर पूरी अर्श की हिस्ट्री है। वजन कम है क्या? वजन थोड़ा मीडियम है सर, ज़्यादा हेवी कम यानी कम कम ज़्यादा नहीं है, हम्म, नॉर्मल ही है। और सर थोड़ी पूर्वी अर्श की हिस्ट्री थी। और अभी और सर हेतु में सर दारू की हिस्ट्री सर, पूर्वी दारू यानी ड्रिंक्स लेते थे। हम्म, और बाकी सर श्रम यानी अपना खेती में काम करना, अभी काम सभी बंद ही है, चलने में उठने में भी मुश्किल है सर। हम्म, तो अभी मैंने सर तज अभी थोड़ा सा अनुलोमन और विरेचन अभी करना चालू किया है सर। तो अभी तो फिलहाल सर पेट जलन थोड़ी कम है, पेट थोड़ा साफ हो रहा है रोज एरंड तेल से। अभी सर बल ताकत और उसमें थोड़ा चलने में उनको अभी कुछ चेंजेस नहीं हो रहे, तर उसमें सर अभी क्या कर सकते नहीं, हैं? धीरे-धीरे होगा। पक्षाघात है ना, ये शाखागत व्याधि है, होती है। जी ठीक है ना, जी शिराखंडरा शुष्क हुई रहती है ना? तो पहली बात तो एरंडस ने दिया, अच्छा बात है। हाँ, तो वो दूध के साथ ही दे दो। एरंडस ने, ओके ठीक है? जी जी वात रक्त जैसी संप्राप्तियाँ जहाँ-जहाँ रहती है, जहाँ शुष्कता आई रहती है, पित्त के तीक्ष्ण उष्ण गुण के, दारू में तीक्ष्ण उष्ण गुण रहते हैं ना, तो उससे तीक्ष्णता उष्णता आई रहती है, वहाँ ऐसी कंडीशन दिखती है जहाँ मल प्रवर्तन कठिन रहता है। पाददाह भी है, ये सब कुछ दिखता है। पित्त के बाकी के लक्षण जो है वो अलग-अलग जगह पे दिखते हैं। दाहादि लक्षण, रुक्ष उष्ण ऐसे गुण बड़े रहते हैं, है ना? तो ऐसे पेशेंट में क्या करना, जनरली इनमें भूख थोड़ी रहती है। हाँ, पर अभी इसमें जो है भूख नहीं है, है ना? तो शायद वो उसको पाददाह की जो संप्राप्ति है, आशय अपकर्ष गति उस प्रकार की हुई है। तो ऐसे में क्या करना पेशेंट में कि स्निग्ध, शीत, मंद, अनुलोमक ऐसे कल्पों का प्रयोग करना। ताकि ओके सर रक्त का प्रसादन हो, अनुलोमन हो, स्निग्धता आए। हाँ, तो एरंडा स्नेह जो है वो गाय के दूध के साथ ही देना, क्योंकि उसमें एरंडा स्नेह में जो उष्णता है, तीक्ष्णता है, वो कम हो जाती है। वो नित्य देना, ऐसे वात रक्त में बोला है। कल्पों में गोक्षूर, अनंता, शतावरी, विदारी, यष्टि, इनका प्रयोग करना। ठीक है? ओके सर और जी सर अनुलोमन के लिए मनुका। अभी उसका शक्ति भी चाहिए, उसको अनुलोमन भी चाहिए, शीत गुण भी चाहिए, मंद गुण भी चाहिए,
आणि और स्निग्ध गुण भी चाहिए, ऐसा चाहिए। तो चारोड़ी, मनुका ऐसे खा सकते हैं। हाँ, तो भिगोकर जो है 1 मुट्ठी मनुका रोज खाना सुबह-शाम। यस सर। तो धीरे-धीरे ये हो जाएगा। जी सर। अभ्यंग के लिए तेल दे दो। तेल दिया है क्या? हो सर। दिया है ना? अभी ठीक है। बना तेल ही दिया है सर अभी। हाँ, ठीक है। बला तेल दे दो, धन्वंतरि जी तेल दे सर। दो, कोई भी तेल दे दो। तो नित्य अभ्यंग के लिए वो तेल दे दो और फिर हो जाएगा। ऐसे करो। धीरे-धीरे वो शक्ति आने ओके सर। लगेगी। हुँ? हुँ। जी सर। ओके। हेलो सर। और एरेंडस ने अभी दूध के साथ देने के बाद आदमानदी लक्षण नहीं दिखने चाहिए। हाँ, नहीं अभी सर थोड़ा-थोड़ा कम है हुँ, सर, अभी थोड़ी हुँ। यानी पेट साफ हो रहा है, थोड़ी भूख अभी थोड़ी हाँ, थोड़ी लग रही है, उसको चेंजेस आ रहे हैं। पर अभी थोड़ा चलने उठने में उनको अभी किसी का सहारा थोड़ा लेना पड़ रहा है। वो अभी हुँ। उनको पता है कि थोड़ा टाइम लगेगा इसमें लिए। ऐसा है अग्नि जो है अग्नि तो उष्ण है ना? इस उष्णता को अगर वायु की ये मिल गई, रुक्षता की अगर ये जोड़ मिल गई ना, तो वो झट से फैल जाता है। हाँ? और वो रुक्ष अग्नि जो है, वो सब कुछ सुखा देता है शरीर में। सिरा, कंडरा जो कुछ है ना? और सुखा देने के बाद जो संप्राप्तियाँ बनती है, वो अग्नि विसर्प जैसे संप्राप्तियाँ बनती है या फिर रुक्ष उष्ण जैसी संप्राप्तियाँ बनती है, पाददाह होता है, कठिन मल प्रवर्तन होता है। क्योंकि जो मल है वो शोषमाण बंदी भी ज़्यादा बनता है, तो मल में स्निग्धता ही नहीं रहती, है ना? तो कठिन एकदम कड़क मल प्रवर्तन होता है। होने के बाद भी वहाँ गरम महसूस होता है, हाँ? वो जगह पर। तो ये बहुत बड़ी कठिन संप्राप्ति हो जाती है। ऐसी संप्राप्तियों में चंदन-बिंदन का प्रयोग करके कुछ फ़ायदा नहीं होता, हाँ? वो शैत्य नहीं हमें अपेक्षित है, हमें घृत का शैत्य अपेक्षित है। हाँ, तो अनुलोमन करने वाला घृत देना होना चाहिए, जो उसमें शीत द्रव्य है, रक्त प्रसादक द्रव्य है, ऐसे द्रव्यों का प्रयोग होना चाहिए। तो ऐसे होने के बाद रक्त का प्रसादन अच्छा होने लगेगा। रक्त बढ़ जाएगा। श्वेत गुण शरीर में आएगा, पित्त का नित्य शोधन हो जाएगा, तो पित्त अच्छा बनेगा, रक्त भी अच्छा बनेगा। ऐसे होने के बाद फिर कठिन मल प्रवर्तन बंद हो जाएगा, गैसेस होना बंद हो जाएगा, भूख धीरे-धीरे बढ़ेगी। हाँ, पहले से थोड़ी रहती है, पर थोड़ी बढ़ जाएगी और ये फिर बाद में जाके पित्त पर काम होने के बाद, रक्त पर काम होने के बाद फिर शिरा-कंडरा पर काम हो जाएगा और फिर बाद में शरीर में शक्ति आएगी और ये सब कुछ है। तो ये बहुत बड़ी प्रोसेस है। ऐसा है। ओके सर। हेलो सर। हाँ, बोलो। सर मेरी एक पेशंट है. सर मराठी की हिंदी सर? मराठी बोला, काय प्रॉब्लेम नाही. सर तर माझ्याकडे एक 65 इयर्सची फिमेल पेशंट आहे आणि तिला मलबद्धता. ओके. खूप वर्षांपासून मलबद्धता आहे आणि उद्गार बाहुल्य म्हणजे टच केलं तरी तिला उद्गार येत असतात. हं, परत पोटामध्ये गॅस बनणं हं, आणि ते मारवाडी वजन पण जास्त होतं. अध्यशन वगैरे पूर्वी गर्भाशय काढलेलं आहे. हं, हायपरटेन्शन पण आहे पेशंटला, थायरॉइड पण आहे. हं, हां, तर सर मी हरितकी दिलं होतं त्यांच्यामध्ये, हं, पण काहीच फरक नाही पडला हं, उष्ण जलातून. हं, ओके. मग थोडंसं ते अनुलोमा डीएस सोबत मी त्रिवृत्त लेह दिलं, तर तिला मलप्रवृत्ती व्हायला लागली हं, अवलेहामुळे. हं, ओके. ती थोडे दिवस राहिली, पण मग परत तेच आणि शंखवटी दिली होती. पण तेच सर तिचा दोष नाही सर शंखवटी नाही, षडधरण योग दिलं होतं मी उद्गारासाठी. हं. तर ते पहिलेपेक्षा कमी आहे आता, पण तरी पण तिला असं दाबल्यावरती येतात सर ते उद्गार. येऊ दे ना. आणि मलबद्धता आहेच अजूनही, जात बघा, नाहीये खूपच. जब मल में चिपचिपापण हो, चिकटपणा असेल, आव पडत असेल, कुंठण असेल, शूल असेल, असं असेल तर हरितकी. हं? आलं लक्षात? मळ चिकट असेल, हो हं, सर, आव पण हं, होती तिला. हां. तो हरितकी जो है, वो पेट साफ करने की दवा नहीं है। हरितकी जो है, वो शोधन करने की दवाई है। ठीक है ना? धीरे-धीरे, अल्प-अल्प मात्रा में दोषों का शोधन करती है, तो नित्य सेवन करना चाहिए। हमें वेट नहीं करना चाहिए, अरे 4 दिन हो गए नहीं हुआ, अरे फिर काम नहीं, ऐसा नहीं करना चाहिए। दोष अगर बड़े मात्रा में हो, तो धीरे-धीरे काम होगा, हरितकी से, ठीक है? तो गर्म पानी के साथ देना, उससे नहीं हो रहा है, तो थोड़ा गंधर्व हरित का प्रयोग करो। पर हेतु कितने समय से थे? इतने-इतने सालों से हेतु थे, तब जाके संतर्पण हुआ है, तब जाके हेतु बने हैं, तब जाके ये सब हुआ है। तो एटलीस्ट हमें 3 महीने, 4 महीने तो देना पड़ेगा, बराबर है ना? तो थोड़ा ये नहीं करना, जल्दबाज़ी नहीं करना, थोड़ा वेट भी करना, हुँ?
ठीक है ना? ऐसा करो, ठीक है? उससे भी मलबद्धता ठीक नहीं हो रही, तो समझ लेना पक्वाशयगत दोष है, आमाशय से नहीं ठीक होने वाले, तो क्या करना फिर बस्ती देना। बराबर है? तो थोड़ा वेट करना, ठीक है? हो जाएगा। पेट साफ होने के बाद, अनुलोमन होने के बाद उद्गार बाहुल्य भी कम हो जाएगा। उद्गार बाहुल्य कम होने के बाद वायु की जो मूढ़ गति है, जो टच करने के बाद उद्गार आते हैं, वो मूढ़ गति भी कम हो जाएगी, वायु का अनुलोमन हो जाएगा, भूख लगेगी, उद्गार जाएंगे और पेशेंट ठीक होने लगेगा। हेतु जो है वो भी बंद करो, क्योंकि अभी भी अगर संतर्पण कुछ हेतु चल रहे तो बंद करो। 2 ही टाइम खाना खाना, भूख लगने तक जब लगेगी तभी खाना खाना, दोपहर का सोना बंद करना, ये सब कुछ है जो हेतु बंद करने को बोलो उनको, हो जाएगा। हाँ सर, हेतु पूरा बंद किया है पेशेंट ने। हो जाएगा, थोड़ा सब्र भी रखो, क्योंकि बहुत लंबे समय तक की चीजें हैं। हाँ? पक्वाशयगत रहते हैं ना, तब दोष, तब फिर बस्ती ही करनी पड़ती है, नहीं तो बहुत समय तक वेट करना पड़ता है फिर। सर अजून एक असंच पेशंट आहे, तिचं एज आहे 47. ओके. आता तर तिला आहे ना, सेम असं पोटामध्ये पूर्ण गॅस भरलेला राहतो, हं. शूल राहतं हं. आणि उद्गार पण असतात. आणि ती माझ्याकडे आली होती, की तिला बर्निंग मिच्युरेशन होतं हं. आणि पाददाह असं पण होतं. हं. म्हणजे तिला ती 2-3 वर्षापूर्वी पण आली होती, पण मध्येच तिने ट्रीटमेंट सोडली होती. हं. म्हणजे हे खूप क्रॉनिक आहे, तिचा जो पोटाचा प्रॉब्लेम आहे हं. ना, तो क्रॉनिक आहे. आणि आता ती अँटिबायोटिक घेतले, सगळे हं. युरिन अल्कलायझर घेतलं, तरी पण तिला ते बर्निंग जातच नव्हतं. म्हणून हं. ती माझ्याकडे आली. हं. आणि तेच की मी पण तेच विचार केला, की इथे पित्ताचे हेतू नव्हते सर. कारण ती पहिल्यापासूनच अजीर्णामध्येच जेवण करते. म्हणजे सकाळ, दुपार, संध्याकाळ हं. आणि ढेकर येत आहे, काही पण हं. असलं तरी तिचं ते नॉर्मल खाणं आहे. हं. तर आणि तिला नंतर व्हजायनायटिस झालं होतं. हं. रिकरंट UTIचं तिला हिस्ट्री पहिल्यापासूनच आहे. हं. परत डोळ्यामध्ये परत चिकट स्राव म्हणजे ब्लेफरायटिस झालं होतं. हं. मग ह्याच्यावरून मी की इथे खूप क्लेद आहे असं विचार केला होता मी. हं. आणि तर तिला मी अनुलोमन म्हणून नाही, इनिशियली मी तिला चंद्रप्रभा चवट्टी दिली होती सर. हं. आणि आपलं तिक्त पाचन जे असतं ना, षडंग पाणी वगैरे त्याच्यामधलं निःशुंठी षडंग दिलं होतं. हं. पण सर तिच्या ते शूल तर खूप कमी झाला पहिलेपेक्षा, पण आहेच अजून. आणि ते उद्गार पण कमी झाले पण आहे. आणि बर्निंग मिच्युरेशन पण कमी आहे, पण ते पण आहेच सर. तर इथे परत ते म्हणतात ना, आशय अपकर्ष गती जी आहे ती दाह आणि तिला जे एक ध्यान हातामध्ये रखो, लंबे होतो. ठीक है, अभी ध्यान में रखो, क्या होता है, जिनमें बर्निंग मिच्युरेशन है, पेशेंट में, और जो पेशेंट बोलता है कि थोड़ा ज़्यादा पानी पिया तो नहीं लगता बर्निंग मिच्युरेशन, मूत्रदाह नहीं दिखता, जब पानी कम होता है, पानी में पीना कम करती हूँ, तब बर्निंग मिच्युरेशन ज़्यादा बढ़ता है, इस केस से रिलेटेड नहीं है, जनरल बोल रहा हूँ मैं। तो ऐसे पेशेंट में जो है गोक्षुर का प्रयोग करना। जो पेशेंट बोलता है कि पानी मैंने कम पिया तो मूत्रदाह ज़्यादा होता है, और पानी ज़्यादा पीने के बाद मूत्रदाह कम होता है, तो ऐसे पेशेंट में गोक्षुर आदि का प्रयोग करना, गोक्षुर का प्रयोग करना। बोलो अब उनका क्या है? हाँ, तो ऐसे पे आप में पाददाह भी है, मूत्रदाह भी है, बार-बार हो रहा है ना? हो सर, वारंवार. हं. आणि पेशंट खूप वर्षांपासून B12चे इंजेक्शन घेते. तिला ते सारखं सुकती आणि हुँ। हातामध्ये, पायामध्ये असं वाटतं की हाँ, नमनेस तो आहे. गोक्षुर ही जाना चाहिए ना पेट में, है ना? हुँ। पण सर तिचे अजीर्णाचे हेतू आहे ना सर, मग तरी तो क्या गोक्षूर होगा? द्यायचं? नहीं, वो पहले पाचन करना और फिर गोक्षुर देना ही देना है, क्योंकि बार-बार मूत्रदाह हो रहा है, पाददाह है, शूल है, मलबद्धता है, तो पृथ्वी महाभूत का अनुलोमन करने वाला ही कल्प होना चाहिए, है ना? ठीक है ना? हेलो? ओके हुँ। सर, ओके सर. हाँ, तो ही कम हो जाएगा। अपान काल में गोक्षुर ऐसा कल्प देना है, और व्यानुदान काल में पाचन करने वाला कोई भी कल्प देना है। ठीक है? सर, हो सर. हाँ, तो क्या करना है, रसपाचक दे दो व्यानुदान काल में, और गोक्षुर, यष्टि, उसका वज़न कम है क्या? नाही सर, आणि मी तेच तिला थायरॉइड पण आहे.
ठीक आणि आहे. पहिले तिचं थायरॉइडची गोळी होती आणि आता परत तिचं अँटी टीपीओ जास्त आलं, तर तिला थायरॉइडचा डोस वाढवलाय. म्हणून मी म्हटलं सर तिचं आहे ना अजीर्णातून उत्पन्न आहे हं, हे हं। आणि म्हणजे तिचं संतर्पणजन्यच आहे मी हाँ, पकडलेलं. पर ये पित्त है ना वो मांस में गया है, पाक ज़्यादा हो रहा है ना, आइटिस ज़्यादा हो रहे हैं ना उसके। हुँ? हो सर, हो. हाँ, सगळं आयटीसी. हाँ। तो दाह देखो वो ऐसा बोल रही है ना कि पानी पीने के बाद दाह कम होता है, ऐसा अगर हो रहा है ना, तो उसको गोक्षुर की ज़रूरत है। हुँ? ठीक है? और ऐसा कुछ नहीं है पानी पियो, ना पियो, दाह होता ही है, ऐसा है तो फिर षडंग पानी जो है वो चालू कर दो। षडंग पानी चालू करने के बाद फ़ायदा होगा आपका कि ये पाचन भी करेगा और क्या को करेगा, दाहादी लक्षण भी कम करेगा। हुँ? तो उसमें से शुंठी निकाल दो और बाकी का षडंग पानी जो है वो दिन में 2 बार 3 बार दे दो, चालू कर दो। ठीक है? हो. हुँ? ओके सर. बस। हां, त्याने तिला फरक पडला होता सर. जे मी षडंग पाणी निःशुंठी षडंग दिलं होतं हुँ, आणि त्याच्यात धमासा टाकलं होतं मी. हुँ। थोडं तो धमासा उससे टाकलं फ़ायदा होतं. होगा उसका, जल्दी फ़ायदा होगा। क्योंकि वो श ज्वर में आया हुआ कल्प है, ठीक है ना? वही कल्प आगे-आगे जाता है और फिर उसमें शुंठी डालो, ना डालो ये सब की बात आती है। जब उष्ण गुण आपको नहीं चाहिए, तो रक्त-पित्त में शुंठी निकाल दो उसकी। हाँ? तो ये षडंग पानी चालू करना, तो इससे पाचन होगा। ज्वर में आई हुई तृष्णा नाशक ये जो है वो षडंग पानी है। तो चालू कर दो वो, उससे ही कम हो जाएगा पेशेंट। बार-बार हो आणि रहा है सर तुम्ही तो जे सर तुम्ही जे सांगितलं ना, की ते पाददाह असतं हुँ, आणि तिला असं युरिन मिच्युरेशन होण्याच्या आधी उरोदाह वगैरे पण होतं. हुँ, ते पहिले तिला सुरू होतं. मग त्याच्यानंतर युरिन आणि ते पाददाह सुरू होतं. तर तिला आधी हुँ, समजतं, की ह्यात आहे हुँ, म्हणजे जसं की हुँ, कोष्ठातून संप्राप्ती होते ना हुँ, तिची हुँ। आणि हे जे बर्निंग तुम्ही त्याची संप्राप्ती सांगाल का? की हे जे हस्तपाददाह असतं ते पित्ताचंच असतं, की वात त्याला घेऊन जातोय म्हणजे हो हा ना, वात पित्ताला दुसरा? घेऊन जातो, पण पित्त पण पाहिजे ना तेवढं. हं. नाही का? पित्तची काही हेतू झालेले असतील, याची काही झाले असतील, तर पित्त रेडी आहे आणि वात त्याला घेऊन जातोय. बरोबर आहे ना? पण पित्ताचे हेतू नसेल नसतील, तर? तर मग आहे ते प्राकृत पित्त पण घेऊन जातो. मग त्याच्यात क्षुधामांद्य दिसतं पेशंटमध्ये. हिला क्षुधामांद्य नाहीये. हां, मग क क त्याच्या अजीर्णामुळे ती खोटी पण क्षुधा आहे तिला. नाही का? 5-10 किती गोष्टींमुळे, अनेक गोष्टींमुळे येऊ शकतं. मुख्य त्याचं आहे, की वात पित्ताला घेऊन जातो पायामध्ये, जी आशया प्रकर्ष गती आहे म्हणून तो वातव्याधी आहे, हे मुख्य आहे. पित्त प्रकोपाने होतं. धातूच्या पाकामुळे पण होतं. सतत जर अजीर्ण, सतत जर पित्त धातूंमध्ये जायला लागलं, तर मांसामध्ये ते पित्त गेलं तर काय पाकादी लक्षण दाखवणार, दाहादी लक्षण दाखवणार. त्वचेमध्ये क्षय वगैरे नसेल तर विस्फोटादी लक्षण दाखवून कुष्ठ होणार, नाही का? ते कशी संप्राप्ती घडते त्याच्यावर आहे. हं. काही ड्रग्ज आहेत त्याच्यामुळे पाठदाह होतोय. पेरिफेरल न्यूरायटिस होतो. मग ते त्याची अनेक कारणं आहेत. आहे की नाही? हं. सर आता तुमच्या मते पाददाह जो आहे तो तुम्ही म्हटलं, की मांसगत काय पित्त ना असं म्हटलं हां, ना? पित्त धातुगत धातूगत बोलले. जातं. मग त्या ठिकाणी ते दहादी लक्षण दिसतं. लक्षात आलं की नाही? आणि सुप्ती असेल तर तिला सुप्ती पण आहे कधी-कधी. हां, सुप्ती असेल तर ते कुष्ठातलं पूर्वरूपांश मग घ्यायचं आणि कुष्ठातला त्रिफळाचा योग द्यायचा. सर त्याच्यामुळेच मला कन्फ्युजन होतं, की हिला सुप्ती पण असते कधी पाददाह पण असतो हे नाही, आत्ता या त्याच्यामुळेच लक्षणांवर नाही विचार करायचा. आता मुख्य गोष्टींवर विचार करायचा. नाही का? प्रत्येक लक्षणांवर विचार केला तर मग खूप मेडिसिन्स होऊन जाणार. आहे ना? आत्ता पाचन करणं आणि अपान क्षेत्रामध्ये सतत दाह जे होतंय त्याच्यावर काम करणं. ही 2 गोष्टी महत्त्वाच्या आहेत. मग पाचन आणि दाह हे कशाने होणार तर षडंग पाणी. मग षडंग पाणी चालू करा. बरं, बरं सर. थँक यू. हां, मग तो एक सॉर्ट होतो विषय. आलं लक्षात? सगळ्यावर वेगवेगळे कल्प केले की मग खूप मल्टिपल कल्प होऊन जाणार. आहे ना? हं. हं. हॅलो सर. बोलो. सर एक 12 वर्षाचा मुलगा आहे. हां. हां. सर 12 वर्षाचा मुलगा आहे सर. आणि सर त्याचा मेन कंप्लेंट सर शिरशूल आहे सर आणि खूप प्रचंड शिरशूल असतो. त्याला पेन किलर्स किंवा सर ॲलोपॅथी ट्रीटमेंट्स घ्यावंच लागते. 1.5 वर्षापासून सर सुरू आहे त्याची ऑलरेडी ट्रीटमेंट. हं, दुसरं सर पोट साफ होत नाही. हं, 3-3, 4-4 दिवस तो मोशनलाच जात नाही. भूक तेवढं विशेष लागत नाही. चिडचिड खूप करतो. कृमीची पण सर थोडी हिस्ट्री मिळाली. हं, पुन्हा सर दात खाणे, कृमीचं सर हिस्ट्री आहे. हं, पिवळी लघवी कधी-कधी होत असते.
पूर्वी सर त्याला अपेंडिक्स झालेलं आहे, ऑपरेशन अपेंडिक्सचं. आणि सर खाण्यामध्ये सर थोडंसं त्याला अंडा वीकली एकदा खातो आणि सर बाहेरचं बऱ्यापैकी सर चॉकलेट चिप्स हे ते सगळं मिसळ वेफर्स हे सगळं आहे सर. आणि फिश 15 दिवसातून एखाद्या वेळ घेतो. आणि रात्री उशिरा फिश मच्छी 15 दिवसांमध्ये एखाद्या वेळ घेतो. आणि सर जेवण एक सकाळी 11 वाजता, दुपारी 3 वाजता, रात्री 9-10 वाजता एवढे सर हेतू मिळाले सर. खूप आहेत ना तू. तर मी सर थोडंसं हो सर. तर मग याच्यामध्ये सर आता हे शिरशूल सर आता शिरशूल मेन कंप्लेंट आहे सर. आणि त्याला मग ते ॲलोपॅथी शिवाय सर कमी होत नाही. आणि 1.5 वर्षापासून सुरू आहे सर ट्रीटमेंट. हां, आता काय कारण सर 65 कॉन्स्टिपेशन आलेलो. ठीक केलेलं नाहीये. हेतू बंद झालेले हो. नाहीयेत. फक्त शिरशूलावर काम झालंय. है ना? तर अनेक हां गोष्टींमुळे सर. शिरशूल त्याचं असू शकतं. एक ते शकृतापिंडिकोदष्टन प्रतिशाय शिरोरुजा याच्याने पण होऊ शकतं. है की नाही? कृमींमुळे पण होऊ शकतंय. है ना? हे सगळे हेतू आहेत. त्यामुळे सगळे हेतू पहिला बंद करा. हो सर. केलंच आहे हां, सर आता. आणि याने 8 हां. दिवसाचं औषधी दिलेलं आहे सर. हां, एरंड स्नेह जे आहे ते त्याला चालू करा दुधासोबत. आठवड्यातून एकदा दोनदा तरी एरंड स्नेह द्या. जेणेकरून काय होईल, मलबद्धता पण जाईल, कृमींचा विचार आहे तो पण जाईल, कव्हर होऊन जाईल. लक्षात आणि पोट साफ व्हायला लागेल. हां? हो सर. तर लहान असला तर 12 वर्षाचा तरी काय काळजी करू नका. 1 चमचा एरंडेल तेल, थोडंसं दूध असं मिक्स करायचं, इमल्शन सारखं होतं. गटकन पिऊन टाकायचं सकाळी उठल्या-उठल्या असं त्याला सांगायचं. ओके. आणि सर वायूची गती अनुलोमित झाली की सर शिरशूल आपोआप कमी होऊन जाईल ना हां, सर? त्याच्यामुळेच होतं ना. ओके. तर ते करायचं. शिरशूल ओके सर. कशा-कशामध्ये येतं तर ह्याच्यामुळे येतं. असे म्हणजे शिरशूल काढायला गेलं तर किती करतं तर 15-20 कंडिशन्स येतात. पण त्याच्यामध्ये एवढं तरी दिसतंय है ना. तर ते करायचं. हो सर. रक्त दृष्टीमध्ये शिरशूल येतं. आलं लक्षात. तर आता ह्याच्यामध्ये तर एवढंच दिसतंय आहे की नाही. तर पहिलं मलबद्धता आणि हे सगळं कृमींचा विचार करा. आणि एवढं काळापासून सुद्धा असे हेतू चालू असतील. अपेंडिक्स पण एवढ्या काळात लहान वयात झालं, हे सगळं झालंय ना. त्यामुळे हो. एरंडसने फक्त दिलं तरीच पास आहे. असं ओके. बाकी सर औषधींमध्ये दुसरं सर काही देण्यासारखं? काय गरज नाही. एरंडसने पूर्णच जाईल. आठवड्यातून 2 वेळा द्या एरंडेल तेल. ठीक आहे. ओके सर. दुधासोबत द्यायचं. गाईचं दूध असेल तर उत्तम. ओके सर. आणि संडास बघा म्हणावं, जंत पडतात का? हो सर. ओके. सर एक पित्ताची वात अल्बेंडाझोल, पित्ताची आयव्हरमेक्टिन ह्याच्याने जे डिवर्मिंग होतं, ते जंत तिथेच पडतात आणि मरून जातात. परत त्याचं टॉक्झिन्स बाहेर पडतं, ते ॲब्सॉर्ब होतं. परत त्याची सायकल 6 महिन्यांनी चालू होते. परत बँडी प्लस द्यावी लागते. है की नाही? त्याच्यापेक्षा हे आपलं एरंडेस्निया सगळ्यात बेस्ट. है ना? प्रकृती विघात होतो, अपकर्षण होतं, सगळंच होऊन जातं. बोला. काय म्हणताय? सर लहान मुलांमध्ये जे दात खराब होतात ना, म्हणजे डेंटल कॅरीज होतात हे सगळं चॉकलेट, चिप्स वगैरे ह्याच्यामुळे किंवा दुग्ध आहार जास्त असल्यामुळे. तर त्याच्यानंतर ती कृमीची चिकित्सा केल्यानंतर परत ते दात चांगले येण्यासाठी आपण काय कोणते कल्प किंवा द्रव्य वापरू शकतो? त्याच्यात काय करायचं, पहिली गोष्ट ते सतत ज्यांना हे कृमीदंत आहेत, त्यांना सतत कृमींचे आजार होणारच होणार. कारण जे काही अन्न खातायत, जो कुछ खाना खा रहे हैं, उसमें कृमि जाएँगे और जो रस निर्माण होगा, उसमें कृमि रहेंगे ही रहेंगे. तो ये नहीं होने के लिए क्या करना, कृमिघ्न चिकित्सा करनी. पेट में विड़ंग अल्प मात्रा में नित्य जाना चाहिए. ठीक है? और इसके साथ अगर उसके अस्थि अच्छा है, नहीं है, वो देखने के लिए क्या करना, मीन्स कट-कट आवाज़ आता है क्या? ये है क्या? वो है क्या? वो सब देखो। उसमें कुछ नई विकृति लग रही है, अगर लग रही है, तो लाक्षा, आभा ऐसे चूर्ण जो है अल्प मात्रा में विड़ंग के साथ जो है, वो पेट में जाने चाहिए। इससे क्या होगा, अस्थि धातु अच्छा होगा। कृमिघ्न जो चिकित्सा है, वो नित्य जाएगी, कृमि जो है नित्य जाएँगे। और तेल जो रहते हैं, विड़ंग आदि तेल जैसे तेल रहते हैं, जिसमें विड़ंग रहता है, तो ऐसे तेलों का अभ्यंग जो है वो रखना चालू, हफ्ते में 1-2 बार तो चालू रखना। तो इससे अस्थि धातु भी अच्छा होगा। कृमि निर्मिति जो है वो नहीं होगी। और इसमें गंडूश इसको पेशेंट को देना, गंडूश या फिर कवल ऐसे देना। नित्य जो दंत को लगाने के लिए करंज का चूर्ण, ठीक है, करंज का चूर्ण जो है मिल जाता है बाजार में। तो करंज साल का जो चूर्ण है वो उससे दंत धावन करना। अर्क बिर्क तो बहुत ये हो जाता है, तो करंज का चूर्ण से दंत धावन करना।
तो इससे क्या होता है, ऊपर ऊपर के कृमि पूरे मर जाते हैं, डेंटल कैरी जो कालापन है उतना ही रह जाता है और वो कृमि मर जाते हैं। जो ऊपर के दांत गिर गए तो गिरने के बाद नीचे वो कैरी नहीं पकड़ते मसूड़ों को। हाँ, तो करंज का चूर्ण का रोज दंत धावन करना, दिन में 2 बार। जो जिनको जिनको डेंटल कैरी है, ऐसे करना। तर पण छोटे मुलं असतील ना 2-3 वर्षाचे, मग ते हम्म. ते नाही, कडू नाही करत? करंजाचं चूर्ण घ्यायचं, ते मधात जरा मिक्स करायचं आणि दाताला लावायचं। ओके सर। अगर गलती से पेट में गया तो भी कुछ प्रॉब्लम नहीं। सर मी बोलू का? हम्म, सर 27 इयर्स फीमेल है। उनको पित्ताचे लक्षण आहेत, आम्ल पित्त आहे, उलटी, डोके दुखणे, जळजळ, प्रवास झाला की गरगर होते। बाकी मलप्रवृत्ती प्राकृत आहे। मूत्र 5-6 वेळा दिवसातून पिवळसर होते। पाणी 1 ते 1.5 लिटर दिवसातून पितात। आहे. अतिभूक आहे त्यांना। नाश्त्यात चहा, पोहे, उपीट, पराठा, पुरी, जेवणात भेंडी, गवारी, दोडका, सॅलड, बेसन पोळी असते। हम्म, नॉनव्हेज आठवड्यातून असतं। संध्याकाळी 5 वाजता भेळ, पाणीपुरी, फरसाणा, शेंगा असं जास्त खाणं आहे। हम्म, दूध, केळ सारखं खातात। मिल्कशेक असतो बऱ्यापैकी, चहा, चपाती पण असते। हम्म, त्यांना आम्लपित्तामध्ये मी धमासा, पटोल, आम्लकी, धान्य पंचकमी असं त्यांना दिलं। हम्म, त्यांची बाकी लक्षणं कमी झालेत। हम्म, पण त्यांना जर अपत्य झालं म्हणजे प्रवास झाला असं, तर उलटी, डोकेदुखी, जळजळ होतं। हम्म, आणि होट आहे ना खालचे होट, त्याच्या आतमध्ये थोडंसं पिंपल आलं तसं म्हणजे लालसर आहे तिथं आणि तिखट लागून देत नाही। बाकी लक्षणं कमी आहेत, पण एवढंच झालंय, 8 दिवस झाले। ठीक आहे ना, तर होणार ना आपण कमी। तिथं अजून हेतू पाळायला सांगा ना, होणार सगळं कमी। बरोबर आहे की। हां. अच्छा. हेतू सेवन झालं की थोडेसे दोष असतात जे शिल्लक राहिलेले, ते लगेच बळ घेतात हां, आणि लगेच परत ताकदवान होतात आणि आपल्याला वाटतं, अरे लगेच कसं काय झालं? ते वेळ जाणार ना शिल्लक दोषांना। हां. त्याच्या दोषांचं पण पाचन झालं पाहिजे। दमासा, वासाबिसा जे आहे ते कंटिन्यू करा। हां. हं. चालतंय सर. सर काल एक माझी पेशंट आहे ती जीर्ण ग्रहणीची पेशंट आहे हं. आणि तिला सडनली खूप पेन झालं. ओके. तर मग मी तिला काय झालं? म्हणजे तिचं खूप पेन, उदरशूल खूप झाला तिला. हं, तर ती ती म्हातारी खूप म्हणजे 68 इयर्सची आहे. हं, पण ती काय ऐकत नाही. आधी विसरपा पण झाला होता. ते बरं हं, केलं मी तिला. हं, पण आता ती काय तिला ते सडनली म्हणजे एवढं उदरशूल होतं. मग मी तिला बघायला गेली. तर पूर्ण असं पोट फुगलं होतं आणि हात लावला तरी तिला दुखत होतं. तर हं, मला आणि तिने म्हणजे बिस्किट वगैरे खाल्ले होते. तिला ती सवय भुजिया असे हं, बिस्किट, समोसे असं असलं तरी ती अपत्य खूप करते हं, आणि रेग्युलर पण मेडिसिन नाही घेत. हं, तर मग मी तिला हिंगुवाच्या आधी दिलं होतं सर, की खूपच शूल आणि वाताचं अनुलोमन होण्यासाठी. हं. तर मग सर ते गेलंच नाही तिचं. 2 दिवस असू तिला दे ना. बरंच राहिलं. काय होतं, आपण तेल सगळीकडे लावतो अंगाला आणि पोटाला तेल लावणं हा विषयच माहिती नाही आपल्याला. म्हणजे ॲक्चुअली आलं लक्षात. नाही ती सर ती ते पण हां. सांगितलं मी. मग मग पोटावर काय माझं करायचं, एकच तेल झालं. लावायचं आणि बऱ्यापैकी असं हलक्या हाताने मसाज करायचं पोटाला, कोमटसर तेल. म्हणजे वाताचं पण अनुलोमन होतं आणि वातशमन पण होतंय. आणि हां, पोटात पण सर ते घुरतं-बिरतं द्यायचं. सर मी काय सांगते त्यांची ती त्यांना कमीच नाही झालं. मग हॉस्पिटलमध्ये नेलं तर त्यांना गॉल ब्लॅडर स्टोन तो अडकलाय. हं, तर मग ते सर अशा वेळेस आहे ना आपण म्हणजे आता हे तर आपल्याला कळणार नाही की गॉल ब्लॅडर असं 2 वेळा झालंय माझ्यासोबत, हं, की हं, आपण वाताची, शूलाची चिकित्सा करतो, अभ्यंग पण दिलं. पण हं. मग आता हे गॉल ब्लॅडर स्टोन तर ते नाही जाणार ना, जेव्हा तो अडकलाय तेव्हा काय विचार करायचा मग नाही, इमर्जन्सीमध्ये? आपल्याने असंच आपण करायचं. ते गॉल ब्लॅडर स्टोन त्यांच्या दृष्टीने झाला ना. हे बघा, सगळ्याच केस तुम्ही सॉल्व्ह नाही करू शकत आहे. लक्षात ठेवा पहिली गोष्ट. वाताचं अनुलोमन केल्यानंतर जे अवरोधजन्य संप्राप्त्या आहेत त्या जातात. पण ते किती करायचं त्याला पण आहे ना. 2 दिवस, 3 दिवस एवढं थांबायला पण कधी-कधी पेशंटला वेळ नसतो. बरोबर आहे की नाही? त्यामुळे जरा शूल मॅनेजमेंटमध्ये म्हणजे जी इमर्जन्सीज टू शूल मॅनेजमेंट जरा कमी आपण पडतो. नाही असं नाही. कारण ती जी त्याच्यात प्रोग्रेस झाली आहे मॉडर्नमध्ये आलं लक्षात, ती जास्त झालेली आहे. पण ह्याचा काय न्यूनगंड बाळगायची कारण नाही. बरोबर आहे? बाकीच्या ज्या आपण मॅनेजमेंट करू शकतो तेवढ्या जास्तीत जास्त करायचा प्रयत्न करायचा.
आलं लक्षात? तुम्हाला असं वरून कळणारच नाही की गॉल ब्लॅडर स्टोन झालाय आणि त्याच्याने अवरोध झालाय आणि त्याच्याने शूल असं नाही कळणार आहे. आपल्याला कळणार आहे शूल होतोय. शूल कधी वाढतोय? सकाळी वाढतोय, दुपारी वाढतोय, जेवल्यानंतर वाढतोय. त्याच्यावरून आपण तो अवरोध कशाचा आहे, वाताचा आहे, पित्ताचा आहे, कफाचा आहे, काय आहे, हे आपण करून त्याच्यानुसार चिकित्सा आपण करणार आणि ते चिकित्सेला यश मिळतंही. पण लिमिटेशन सगळ्यांना आहेत. बरोबर आहे की नाही? हां सर, मग ते निदान कसं होईल? म्हणजे जसं तुम्ही म्हणताय, की आपण वाताचा, निदान नाहीच पित्ताचा जसं करायचंय ना आपल्याला. लक्षात येतंय का? नाही, नाही, निदान नाही. आपलं म्हणजे जर होणारच नाही. कंटिन्युअस उदरशूल असेल आणि हं. जर त्याच्या आपल्या चिकित्सेने त्याला रिलीफ नाहीये, तर मग आपण पुढे आता जायचं ना? किती अर्थातच. आता किती गृहिणीच्या पेशंटचे मुतखडे पडलेले आहेत. आता मुतखडा निदान झालेलंच नाहीये त्यांचा, आम्ही केलेलंच नाही. लक्षात आलं की नाही? आता ती सोनोग्राफी केली असती तर तो मुतखडा निदान झालं असतं किंवा काय झालं असतं. आम्हाला तर ती गृहिणीच वाटत होती. लक्षात आलं की नाही? मुळात असं काही हे नाही की तिथं रिनल स्टोन असल्यावर आपलं मूत्राशय निदान व्हायलाच पाहिजे आणि नाही झालं म्हणजे आपण कुठेतरी कमी असं नाहीये. हं. पूर्ण बेसिक फंडामेंटल चेंज आहेत आपले आणि त्यांचे. विषय हे लक्षात घ्या. त्यामुळे आपल्यामध्ये जर शूल असेल आणि तो कशा पद्धतीचा असेल तर त्या शूलाचं आपण वातजे शूल, पित्तजे शूल, कफज शूल हे निदान करणार. त्यानुसार आपली चिकित्सा होणार उदरशूलातली. बरोबर आहे की नाही? आणि कधी-कधी तो शूल गेलेला पण आहे तुमच्या पेशंटचा. असे कितीतरी पेशंट असतील त्यांचे शूल गेलेलं आहे. पण त्यांनी कधी सोनोग्राफी केलेलीच नाही. आलं लक्षात? आणि त्यामुळे तुम्हाला कधी-कधी कळालेलंच नाही ते मॉडर्न निदान असं-असं होतं. पण तुम्ही शूल त्याचा कधी विचारच केला नाही आणि तुम्ही शूलाचे औषध दिले आणि ते बरं झालं. इथे केल्यामुळे तुम्हाला ते कळालं. लक्षात येते तुमच्या? हो सर, मला कळालं. हां. पण मला आपले होता ना पेशंट बरे, फक्त मला एवढं होणार की. म्हणायचं की लिमिटेशन्स आहेत. जे जे लिमिटेशन्स आहेत की. हां, तेच एक तर. हां, लक्षात तेच. घ्या, तुम्ही शाकाहारी हॉटेल उघडलत ना, तर मांसाहारी पेशंट तुमच्याकडे कस्टमर येणारच नाहीत. बरोबर आहे. मांसाहारी हॉटेल तुम्ही उघडलं तर शाकाहारी पेशंट तुमच्याकडे येणार नाहीत. शाकाहारी, मांसाहारी दोन्ही मिळेल असं जर तुम्ही हॉटेल उघडलं तर असेही कस्टमर तुमच्याकडे येणार नाहीत की ज्यांना आवडत नाही की मांसाहारी जेवण एकाच ठिकाणी बनवतात आणि शाकाहारी म्हणून. तुम्ही सगळ्या कस्टमरसाठी असं कुठलंच हॉटेल बनवू शकत नाही, की सगळा कस्टमर तुमच्याचकडे आला पाहिजे. लक्षात येतंय तुम्हाला? कळतंय तुम्हाला मी काय बोलतोय? सर, मला कळलं. हां, मला फक्त हां. म्हणायचंय की त्यामुळे काही आपण सोडावं म्हणजे लागणार आहे. काही माझं सोडा मला समजलंच नाही हे, की कारण तिचा नेहमी नाही उदरशूलच आहे समजणार. मी सारखं. असतो तर मलाही समजलं नसतं. हां, म्हणजे मग आपलं निदान त्याच्यासाठी आपल्याला इन्व्हेस्टिगेशन अर्थातच. करावंच लागेल ना? तेच सांगतोय कधी-कधी बोललो ना तुम्ही कधी-कधी अशा आजार ठीक केले ज्याचं इन्व्हेस्टिगेशन केल्यावर ते असाध्य आहेत. पण ते इन्व्हेस्टिगेशन केलं नसल्यामुळे तुम्हाला ते माहिती नाहीत. तुम्ही मॅजिक केलंय किंवा काय केलंय. लक्षात येते तुमच्या? हो सर, इन्व्हेस्टिगेशनमध्ये काय मला होतं, कळलं सर. एनाटॉमिकल ऑब्स्ट्रक्शन्स हे सगळं कळतंय. बरोबर की नाही? आणि तुम्ही जी ट्रीटमेंट देताय ती फिजिओलॉजिकल ट्रीटमेंट करताय. त्याच्याने एनाटॉमी चेंज होते. लक्षात आलं की नाही? कधी-कधी तुम्ही असं काही अनुलोमन देताय, उदरशूलावर असं काही देताय आणि त्या अनुलोमनाने मूत्राशय पडतोय. आता सोनोग्राफी केल्यानंतर मूत्राशय झाल्यावर तुम्ही काय वेगळा विचार केला असतात? लक्षात येते ना तुम्हाला? गणितं काय आहेत, की घटना घडल्यावर त्या घटनेचं काय तुम्ही करताय, दुसरी चिकित्सा करताय त्याच्यानुसार सायमल्टेनियसली पॅरलल बाकीच्या काही गोष्टी आहेत त्या पण कव्हर होत असतात. तिच्याकडे तिच्या ह्याच्यात पित्ताशमरी आहे हे ठीक आहे, हे एक निदान ठीक आहे. पण याचा अर्थ उदावरत मोठ्या प्रमाणात आहे आणि आज जरी पित्ताशमरीची तिने चिकित्सा केली, काही केली, तरी तो उदावरत काही ट्रीट होणारा नाहीये ऑपरेशनने. लक्षात येते का? हो आणि सर, तो कळलं उदावरत मला की उद्या पित्ताशमरीच काय हायटिस हर्निया पण निर्माण करेल. तोच उदावरत उद्या ते कशाला छर्दी आणि आटोपादी लक्षण देऊन आमाशयगत वात पण निर्माण करेल. तोच उदावरत वर येऊन हृदशूल पण निर्माण करेल आणि उद्या तिला काहीतरी कार्डियाक पण इश्यू दिसतील. लक्षात येतंय? तुम्ही जे काही अनुलोमन केलं ते फक्त पित्ताशमरी तुम्हाला माहितीच नाही. पण पित्ताशमरीला अनुलोक्षण केलं नाही. तुम्ही याही गोष्टी तिच्या कव्हर केलेल्या आहेत. उद्याचा हृदशूल, परवाचा हायटिस हर्निया, थेरवाचा मूत्राशमरी, आमाशयगत वात हे सगळं तुम्ही कव्हर केलं. जर तुम्ही अनुलोमन केलं तर. लक्षात येते तुमच्या? हां, फक्त पेशंटला सर त्या क्षणी दुसऱ्या क्षणी काय दिसलं, की पित्ताशयात खडा आहे आणि आता ऑपरेशन करायला पाहिजे. बरोबर आहे की नाही? सर, मला काय म्हणायचंय, की पेशंट माझी 1-2 वर्षापासून ती पेशंट आहे. कारण की ती जीर्णग्रहणीची म्हणून मेडिसिन सुरू आहेत. हं. पण पेशंट पिशववश नाहीये. तिने जर माझं ऐकलं असतं, तर तिला हे झालं नसतं एवढं हां. मला माहिती आहे. आलं का कारण लक्षात? तिने 1 महिन्याचे मेडिसिन 4 महिने घेणे
अपथ्य करणे, समोसा, भुजिया, शेव हे सगळं पित्तकर आहारामुळे ते झालंय, नाहीतर ते झालं त्यामुळे तुम्ही नसतं. मी कधी हे त्यांना असं पटवून दिलं. हां, असं काय न्यूनगंड मानायचं नाही. हे मला कळालं कसं? नाहीच कळणार तुम्हाला वरून. आलं का लक्षात? वरून नाहीच कळणार. पण आपलं अनुमान प्रमाण इतकं स्ट्राँग आहे, की ते प्रत्यक्षाच्या पुढे जातं. प्रत्यक्ष प्रमाणाला लिमिटेशन्स आहेत बुद्धीची. सोनोग्राफी केल्यावर तुम्हाला गॉल ब्लॅडर दिसणार उत्तम आहे. पण उदावर्तीत वात दिसणार नाही. प्रत्यक्ष प्रमाणाला लिमिटेशन्स आहेत. अनुमान प्रमाणाला लिमिटेशन्स नाहीत. त्याला मलबद्धता होता, मग कॉन्स्टिपेशन झालं, मग त्याची अग्नी उपहत झाला, मग त्याच्या पोटात गॅस पकडायला लागला, मग त्याचे हृदयाला शूल व्हायला लागला, मग त्याचा गळा दुखायला लागला, आणि मग त्याची डोकेदुखी सुरू झाली. ही सगळी जी लक्षण समुच्चय आहे, संप्राप्ती हा अनुमान प्रमाणाने कळतो. तुम्ही काय ब्लॅडरपासून सोनोग्राफी करत बसणार आहे वरपर्यंत? नाही दिसणार काय. त्यामुळे आपलं अनुमान प्रमाण इतकं स्ट्राँग आहे, कधी-कधी आपल्याला वाटतं अरे प्रत्यक्ष प्रमाणात तर असं आहे. म्हणजे काय मी मागे आहे किंवा न्यूनगंड येतो, पण नाहीये तसं ॲक्चुअली. लक्षात येतंय? आपलं अनुमान प्रमाण फार स्ट्राँग आहे. हां, लक्षण समुच्चय, संप्राप्ती होतात कसे, सिद्धांत कसे होतात, हा जो मांडलेला जो ढाचा आहे ना, तो इतका जबरदस्त आहे, तो प्रत्यक्ष प्रमाणाला पण चॅलेंज देतो. अशी परिस्थिती आहे. आलं लक्षात? प्रत्यक्ष प्रमाण वाईट आहे असं नाहीये. सोनोग्राफीमध्ये कळतं. आता फॉर एक्झाम्पल एका पेशंटचं सोनोग्राफीमध्ये काय कळालं, डीव्हीटी कळालं, डीप ब्रेन थ्रोम्बोसिस, आणि ते इतकं होतं की ऑपरेशन करण्याची हे होती. आलं लक्षात? आणि नाही केलं, त्याला काय कळालं की हा वातरक्ताचा पेशंट आहे. त्यांनी ती तुप-विप चालू केली, विरेचनं चालू केली. ऑटोमॅटिक रक्तागत गेलेला वात कमी व्हायला लागला, आणि तो जो क्लॉट आहे तो हे व्हायला लागला. त्याचं सेमी सॉलिड टाइप असा हे झाला, आणि तो डिसॉल्व्ह झाला. आता मग प्रत्यक्ष प्रमाण चांगलं का अनुमान चांगलं? असा विषय आहे ना. पण प्रत्यक्ष प्रमाणाने काय होतं, दिसतं ते, आणि आपण घाबरतो, पॅनिक होतो, आणि वाटतं अरे नाही, हे असं आहे, आणि आपण काहीतरी वेगळाच विचार करतो, आणि ते चुकीचा विचार करत होतो. लक्षात आलं का? असं ते होतं प्रत्येक वेळी. तसं काही नाहीये ते. हां, ह्या रेडिओलॉजिकल ह्या सगळ्या गोष्टी आल्यामुळे काय होतं, दिसतंय डायरेक्ट काय आहे शरीरात आत, आहे ना. आता एखादा बाबा मणक्याचा पेशंट आहे, दुखतोय मणका, आणि तुम्ही आपलं अरे बापरे मणका दुखतोय, स्तंभ आहे, गौरवादी लक्षणं आहेत, असं आहे तसं आहे, आणि मग कफावृत्त आहे, मग त्याला आपण लेपन देऊया, मग सुंठीचा निर्गुंडीचा लेप देऊ, स्वेदन देऊ, अशी काही औषधं देऊ, देवदार सारखे औषध देऊ, आणि त्याच्या असं काहीतरी करतो आपण. मग तो पेशंट 1 महिना वाटतं हां मला बरं वाटतंय कंबरदुखी, दुसऱ्या महिन्यात वाटतं हां आता अजून बरी वाटते, आणि तिसऱ्या महिन्यात त्याला कोणतं सांगतात एम-आर-आय कर. एम-आर-आय केल्यानंतर तिथं दिसतं फायब्रोमा दिसतो, किंवा काहीतरी गाठ दिसते, आणि तो विचारतो अरे मी काय करत होतो. आपण पण विचारतो अरे आपण काय करत होतो, आणि त्याची हे तर आपण योग्यच करत होतो. आपण जे करत होतो, आपण जो लेप लावला, हे केला, आणि त्याचा जो शूल कमी होत होता, त्याचा ऍक्च्युली तो फायब्रोमा कमी होत होता, ती गाठ कमी होत होती, तो अवरोध कमी होत होता, जरी आपल्याला माहिती नसला तरी. कळलं? कळतंय तुम्हाला मी काय बोलतोय? त्यामुळे ते एम-आर-आयचे रिपोर्ट निघाल्यानंतर अरे हे निघालं नाही, अरे मी आधी केलं असतं तर हे कळालं असतं, असं काही नाहीये. आपलं ट्रीटमेंट योग्यच आहे. भले आपल्याला नाही कळालं, कारण आपलं अनुमान प्रमाण चांगलं आहे. आलं लक्षात? आम्ही काय बघतोय? अवरोध बघतोय. कशाचा अवरोध आहे हे बघतोय. कधी अवरोध निर्माण होतो हे बघतोय. दिवसाच्या कुठल्या वेळेत वेदना वाढतायत हे बघतोय. आणि ही जी गोष्ट आहे ना, दिवसाच्या कुठल्या वेळेत वेदना वाढतात, जेवल्यानंतर वाढतात, की ह्या वाढतात, की ह्या ऋतूत वाढतात, की त्या ऋतूत वाढतात, हे खाल्ल्यावर वाढतात, की ते खाल्ल्यावर वाढतात. ही जी गोष्ट आहे ना, ही अल्टिमेट गोष्ट आहे. ही जी गोष्ट आहे ती अल्टिमेट गोष्ट आहे. आलं लक्षात? ह्या गोष्टीला कुठल्या बाकीच्या सायन्समध्ये कुठेही असा काही त्याला त्या गोष्टीला महत्त्वच नाहीये. हां, शूल कधी वाढतो आणि काय वाढतो. लक्षात आलं की नाही? आणि ही जी पॅथोफिजिओलॉजी लावलेली आहे आयुर्वेदामध्ये, आणि हा जो सिद्धांत मांडले गेलेले आहेत, ह्याला तोड नाही. भले तुम्हाला नंतर एम-आर-आयमध्ये काहीतरी हे दिसेल आणि ते दिसेल, हर्निएशन दिसेल, काय दिसेल. काय संबंध? आपल्याला असं-असं दिसतंय, आम्ही अशी-अशी चिकित्सा करतो. रिझल्ट मिळतो, उपशय मिळतो. प्रत्यक्ष प्रमाण बघितला, हर्निएशन मिळालं. काय ट्रीटमेंट आहे तुमच्याकडे? सर्जरी सोडून. कार्यकारण भाव काय आहे? कशामुळे झालं हर्निएशन? काहीच नाही. कशामुळे झाला फायब्रोमा? काहीच नाही. आमच्याकडे कारण आहेत. आहे की नाही? त्यामुळे न्यूनगंड बाळगायचे काही कारण नाही. असं उलट न्यूनगंड त्यांनी बाळगावा, किंवा आपल्याला कीव यावी, की त्यांना कळालं हर्निएशन आहे, फायब्रोमा आहे, असं काहीतरी आहे प्रत्यक्ष प्रमाणामध्ये, आणि त्यांना कळालंच नाही संप्राप्ती कशी लागली, कसं झालं हर्निएशन, कसं झालं डिस्क कॉम्प्रेशन, कसं झालं फायब्रोमा, हे त्यांना कळालंच नाही. वाताची ऊर्ध्वगती कशी होते त्यांना कळालंच नाही. धातुपाक त्यांना कळालाच नाही. मांसधातूमध्ये वाद गेला आणि ही संप्राप्त्या घडल्या कळालंच नाही.
ग्रंथी कशी निर्मिती झाली त्यांना कळालं नाही. आपल्याला उलट कीव आली पाहिजे. नाही का? आपण न्यूनगंड करतो. असं होतो विषय. त्यामुळे काही कधी न्यूनगंड नाही कर सर, मी कधीच नाही म्हणजे आपण म्हणजे नाही करायला पाहिजे आणि वाटतं करत पण तुम्हाला नाही नाही, मला पण कधी. आपल्याला पण वाटतं कधी-कधी, अरे हे अरे बापरे! हे निदान. नंतर होतं, अरे नंतर नीट विचार केला, वाटतं आपण चिकित्सा देतोय, योग्य करतोय, सिम्प्टम्स कमी होतायत, सगळं कमी होतंय. कारण काय होतं, ते निदान झाल्यावर आपलं सगळं बदलतं. विचार म्हणजे इन शॉर्ट जर चिकित्सा पण वेगळी करूया का? हे वेगळं करूया, असं काहीतरी बदलतं किंवा पेशंटला सांगूया का, बघा एकदा सर्जरीचा प्लॅन, असं काही असेल. त्यामुळे अजिबात काही हे नाही करायचं. दोन्ही पॅथीच्या हे वेगळ्या आहेत, विचारसरणी वेगळ्या आहेत. त्या कधीच मॅच होऊ शकत नाहीत. आलं लक्षात? त्यामुळे काय त्याचं काय हे काय करायचं नाही. ते आता तो तुमचा पेशंट औषध घेत नव्हता, तिची चूक आहे, हे की नाही? बिशकवश नाहीये. त्यांनी कदाचित ते औषध घेतलं असतं तर तुमचं गॉल ब्लॅडर स्टोन पण गेला असता. तुम्हाला ही वेळ पण आली नसती सोनोग्राफी करायची. नाही का? असं. सर करेक्ट. ते हं. अपत्य खूपच आहे त्यांचं म्हणजे आपण ना कळत-नकळत इतके असाध्य व्याधी साध्य करत असतो, आपल्याला कल्पना पण नसते ॲक्चुअली. लक्षात आलं का? असे किती मी पेशंट बघितलेत, की अशी ट्रीटमेंट चालू आहे त्यांची XYZ आणि चालू आहे आणि लक्षणं कमी होतायत. थोडीफार कधीतरी वाढतायत, ऋतूनुसार कमी होतायत. पेशंट ओके. आणि नंतर तो 1 महिन्यानंतर पॅरामीटर बघतो आणि मग त्याला कळतं, की ब्लड कॅन्सर आहे त्याला 2 वर्षापासून. आलं लक्षात? तो ब्लड रिपोर्ट बघितल्यावर त्याला कळतं, की असा ॲटोइम्यून डिसीजन जो इन्क्युरेबल आहे आणि तो 2-3 महिन्यातच कालावधी आहे पेशंटचा जगण्याचा. अरे म्हणजे 2 वर्ष तो ट्रीटमेंट आपली घेतो, तो काय करत होता? लक्षात आलं? म्हणजे आपण खूप काहीतरी भारी करतोय ॲक्चुअली. पण ते काय म्हणतात ना, आपल्यालाच आपलं माहिती नाही, अशी परिस्थिती आहे. म्हणजे असं ते हे होतं. त्यामुळे काही नाही न्यूनगंड बांधला हे करायचा. ओके. सर एक सेशनमध्ये उदरशूलाचं घ्या ना सर. कधी-कधी म्हणजे शूल म्हणजे कधी कफज आहे, वातज आहे, पित्तज आहे, परत कशामुळे वाढतोय, आपण जे विचारतो हं, पेशंटला हं, आणि मग तेव्हा द्रव्यांचा विचार कसा करावा? जसं हं, की उदावर्तजन्य आहे हं, किंवा पित्तकर आहारामुळे होतोय, हं. वातामुळे होतोय. आणि तर कुठलाही अशा सूर वेळेस असेल ना, उदर असेल आता कुठलाही असेल, त्याला बेसिक काही प्रश्न विचारायचे. उदरशील वाढतो कधी? है ना? जेवताना वाढतो, जेवल्यानंतर वाढतो, जेवल्यानंतर काही तासाने वाढतो, जेवल्या-जेवल्या कमी होतो, काय होतं ते. ऋतूंचा विचार करायचा, दिवसाचा विचार करायचा. कुठल्या एजमध्ये आलाय त्याचा विचार करायचा आणि काय खाल्ल्यावर, काय पिल्यावर आणि विहाराच्या कुठल्या गोष्टी केल्यावर कमी जास्त होतो. हे एवढं कळालं की चोर पकडला जातो. आलं लक्षात? सगळ्या बाजूने त्याला फासळे लावायचे त्या चोराला, की तो पकडला जातो. ओके. उपशय-अनुशय हा बेस्ट गोष्ट आहे. ती विचारायची. आणि ती विचारताना तुमच्याकडे तेवढे मल्टीफॅक्टोरियल क्वेश्चन्स असले पाहिजेत उपशय-अनुशयाला. आलं लक्षात? ज्या गोष्टीने उपशय मिळतो, त्या गोष्टी ते गुण असलेले सगळे पदार्थ तुम्हाला माहिती पाहिजेत. ज्या गोष्टीने अनुपशय मिळतो, त्या गुणाचे सगळे आहार-विहारादी गोष्टी तुम्हाला माहिती पाहिजेत. तसे मग प्रश्न विचारले, ह्या गोष्टीने बाबा अनुपशय मिळतो, तर तसे 5 प्रश्न तसे 5 पदार्थ टाकले, की त्याने पण अनुपशयच मिळतो. ते क्रॉस चेकिंग करून टॅली करून टाकायचं. आलं लक्षात? सर आणि द्रव्यांचं पण सांगाल, की नंतर तुम्ही जेव्हा नेक्स्ट सेशनमध्ये घ्याल ना, हं, उदरशूलातले द्रव्य जसं अजमोदा, हरितकी, सुंठ हं, आणि पित्तज असेल तर मग अजून कशाचा विचार करावा असं हं. सगळं. चालेल. ओके. धन्यवाद सर. चला. ठीक आहे. थँक यू.